जय श्री माताजी. भारताच्या मध्यभागी वसलेलं एक अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक राज्य म्हणजेच मध्य प्रदेश. हे राज्य भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते. निसर्ग संपन्न जंगल, प्राचीन संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यामुळे मध्य प्रदेशला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणजेच छिंदवाडा. छिंदवाडा हे भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यबिंदूजवळ मानले जाते आणि याच दिवशी याच पवित्र भूमीवर 21 मार्च 1923 रोजी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवीजी यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे 21 मार्च हा दिवस वर्षातील संतुलनाचा दिवस मानला जातो. आणि हो, याच दिवशी दिवस आणि रात्र समान म्हणजेच 12-12 तासाची असतात. आणि अशा या पवित्र दिवशी मध्याच्या वेळेला श्री माताजींचा जन्म झाला. हा एक अद्भुत योगायोग मानला जातो. देशभक्तीचा वारसा लाभलेल्या कुटुंबात श्री माताजींचे बालपण गेले. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही सक्रिय सहभाग घेतला आणि महान नेत्यासोबत त्यांनी काम केले. पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी 1970 मध्ये सहयोग ध्यान साधनेची स्थापना केली. सहयोगाद्वारे त्यांनी लाखो लोकांना आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला. आज सहजयोग 140 पेक्षा अधिक देशामध्ये पसरलेला आहे आणि लाखो साधक या साधनेद्वारे अंतर्मनाची आणि शांती आनंद अनुभवत आहेत. आता आपण पाहूया या वर्षीच्या भव्य सोहळ्याबद्दल. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे परमपूज्य श्री माताजींचा 103वा वाढदिवस अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पवित्र कार्यक्रमासाठी भारतासह जगभरातील 140 पेक्षा अधिक देशांमधून सहयोगी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. संपूर्ण परिसर भक्ती, आनंद आणि चैतन्याने भरलेला होता. या 3 दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी हवन या पूजनाने झाली. हवनामुळे संपूर्ण वातावरण शुद्ध, पवित्र आणि चैतन्यमय झाले. सर्व साधकांनी एकत्र येऊन ध्यान आणि प्रार्थनेद्वारे एक दिव्य असा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहयोगातील विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष अनुभवाद्वारे चैतन्याचा आनंद सर्वांनी अनुभवला. या दिवशी बालशक्ती आणि युवा शक्ती याने सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वांचे मन जिंकले. तसेच सहज भजन संध्या आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भजनाच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या कार्यक्रमात बालशक्ती, युवा शक्ती आणि यथाशक्ती यांच्यासाठी वेगवेगळे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या सेमिनारमधून साधकांना मार्गदर्शन मिळाले आणि त्यांचा आध्यात्मिक विकास घडवण्यास मदत झाली. तसेच या ठिकाणी सहज कृषीचे स्टॉल, आध्यात्मिक पुस्तके आणि आयुर्वेदिक सामग्रीचे विविध स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. यामुळे उपस्थितांना ज्ञान आणि अनुभव दोन्हीही मिळाले. आणि शेवटी 21 मार्च या पवित्र दिवशी देश विदेशातील सर्व सहयोगी बंधू भगिनींनी एकत्र येत अत्यंत आनंद, उत्सव आणि भक्तिभावाने परमपूज्य श्री माताजींचा 103वा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा सोहळा केवळ एक वाढदिवस नव्हता, तर तो एक आध्यात्मिक उत्सव व चैतन्याचा महासागर आणि एकतेचा सुंदर अनुभव होता. आजच्या या धावपळीच्या जीवनात सहयोग आपल्याला अंतर्मनाची शांती, संतुलन आणि आनंद देतो. श्री माताजींनी दिलेला हा मार्ग आजही लाखो लोकांना जीवनात परिवर्तन घडवत आहे. जय श्री माताजी. Yeah.